देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सहा हप्ता वितरित करण्यात आला। या योजनेअंतर्गत 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यात। नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यभरातील प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। जे शेतकरी कर्जमाफीची प्रतीक्षा करत असतील, जे शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असतील, तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये शेतकरी नेत्यांनी तसेच विरोधी पक्ष नेत्यांनी शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न, अनेक मुद्दे उपस्थित केले होते आणि त्यावरून आता सरकारने अत्यंत महत्त्वाची माहिती दिली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे कधी जमा होणार हे आपल्याला समजणार आहे। जे शेतकरी कर्जमाफीची प्रतीक्षा करत असतील, जे शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असतील, तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। आता शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीचे पैसे कधी जमा होणार आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे पैसे कधी जमा होणार हे तुम्हाला समजणार आहे। फक्त थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या। आता सर्वात आधी कर्जमाफीचे पैसे तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार, कोणत्या दिवशी जमा होणार हे आपण या ठिकाणी सर्वात आधी पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे पैसे देखील कधी जमा होणार हे देखील तुम्हाला समजणार आहे। फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता कर्जमाफी संदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। आता कर्जमाफीचे पैसे कधी जमा होणार हे थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे पैसे कधी जमा होणार हे देखील तुम्हाला समजणार आहे। आता या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता, आता कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ 5 जुलैनंतर अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आली आहे। जर शेतकरी मित्रांनो तुमचा देखील कर्ज थकीत असेल, जर तुम्ही देखील कर्जमाफीची प्रतीक्षा करत असाल तर या ठिकाणी आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। बघा, राज्य सरकारनं जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना 5 जुलैपासून मिळणार असल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेमध्ये जाहीर केलं। कृषी विभागावरील पुरवणी मागण्यांच्या चर्चेमध्ये भरणे यांनी ही अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे। शेतकरी कर्जमाफी 30 जूनपूर्वी दिली जाईल असं सरकारनं सांगितलं होतं। आपण पुरवणी मागण्यात कर्जमाफीच्या रकमेची तरतूद केली आहे। आता या पुरवणी मागण्या मंजूर झाल्यानंतर त्या स्वाक्षरीसाठी राज्यपालांकडे जातील। त्यामुळे 5 जुलैनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती कर्जमाफीची रक्कम अदा केली जाईल असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं आहे। त्यामुळे साहजिकच कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। शेतकरी मित्रांनो, जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या प्राथमिक अंदाजानुसार 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार असून 36,585 कोटी रुपयांची रक्कम या कर्जमाफीसाठी लागणार आहे। कर्जमाफीच्या योजनेतील अटीत बदल करण्याची, त्यामध्ये सुधारणा करण्याची मागणी अनेक आमदारांनी केली आहे। यात बदल करू, त्या संदर्भात उपसमिती सकारात्मक निर्णय घेईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे। आम्हालाही शेतकऱ्यांची काळजी आहे। विरोधकांकडून भ्रम निर्माण केले जात आहेत। आम्हाला शेतकऱ्यांची काळजी नाही, आम्हाला शेतकऱ्याची काळजी नाही असं या ठिकाणी म्हणजेच की विरोधक सांगत असल्याचं देखील कृषी मंत्र्यांनी म्हटलं आहे। आम्ही शेतकऱ्यांची लेकरं आहोत, आम्हाला देखील शेतकऱ्यांची काळजी आहे असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देताना म्हटलं आहे। शेतकरी मित्रांनो, या सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर सध्या जे पावसाळी अधिवेशन सुरू आहे, तर याच पावसाळी अधिवेशनामध्ये राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्जमाफीची रक्कम आता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असून आता राज्यातील साधारणतः 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। यासाठी 36,585 कोटींचा निधी लागणार आहे आणि 5 जुलैपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, आता प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी
काहीच हरकत नाही. शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. कर्जमाफीसाठी 36,585 कोटींचा निधी मंजूर केला जात आहे आणि कर्जमाफीची रक्कम 5 जुलैपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. तर अशा पद्धतीची ही कर्जमाफी संदर्भातील अत्यंत महत्त्वाची माहिती पाहण्याचा प्रयत्न केला. आता शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीचे पैसे कधी जमा होणार हे तुम्हाला समजलं असेल. 5 जुलैपासून कर्जमाफीचे पैसे जमा होणार हे तर तुम्हाला समजलं असेल. आता कर्जमाफीचे पैसे कधी जमा होणार हे तर समजलं, परंतु नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे पैसे कधी जमा होणार हे देखील जाणून घेणं आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची देखील प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. आता कर्जमाफीचे पैसे 5 जुलै या दिवशीपासून जमा होणार हे तर समजलं, परंतु नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे पैसे कधी जमा होणार हे देखील जाणून घेणं आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू. फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता, नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शेतकरी मित्रांनो, 1 जुलै या दिवशी शेतकरी दिन होता आणि याच दिवशी हप्ता जमा होईल असं वाटत होतं. शेतकरी दिन म्हणजे बळीराजाचा, आपल्या अन्नदात्याचा सन्मान करण्याचा दिवस. पण जरा विचार करा, ज्याच्या घामावर अख्खा देश जगतो तर त्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा खरंच सन्मान होत आहे का? खरीपाचा हंगाम सुरू झाला आहे. बाजारात खतं घ्यायला पैसे नाहीत, बियाणं खरेदी करायला खिशामध्ये दमडी नाही. दुकानदाराला शब्द दिला होता की नमो शेतकरी योजनेचे पैसे आल्यानंतर उधारी चुकता करतो, पण पदरी काय पडलं तर पुन्हा एकदा निराशा, पुन्हा एकदा आश्वासन आणि पुन्हा एकदा केवळ आणि केवळ प्रतीक्षा. 1 जुलै या दिवशी शेतकरी दिनाच्या मुहूर्तावरती नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे पैसे माझ्या खात्यावरती जमा होतील असं प्रत्येक शेतकऱ्याला वाटत होतं. पण प्रत्यक्षात काय झालं तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक दमडीसुद्धा जमा झाली नाही. शेतकरी मित्रांनो, ज्या हप्त्याची लाखो शेतकरी चातकासारखी प्रतीक्षा करत होते, तो नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकरी दिनाच्या मुहूर्तावरती येईल अशी मोठी आशा होती. पण आता ती आशा पूर्णपणे मावळली आहे, कारण की 1 जुलै ही तारीख उलटून गेली आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये याच महत्त्वाच्या विषयावरती सविस्तर बोलणार आहोत. नक्की कुठे घोडं अडकलंय, सरकारचे मोठे कार्यक्रम आणि शेतकऱ्यांची रिकामी झोळी यामागचं सत्य नेमकं काय आहे? व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्यास विलंब का होत आहे याबद्दलची अत्यंत महत्त्वाची माहिती बघणार आहोत. आता शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीचे पैसे कधी जमा होणार हे तर तुम्हाला समजलं आहे. 5 जुलैपासून कर्जमाफीचे पैसे जमा होणार असं कृषी मंत्र्यांनी सांगितलं आहे. त्यानंतर आता नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी जमा होणार आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्यास विलंब का झाला आहे हे देखील आपण या ठिकाणी सविस्तर पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, कारण की हा फक्त एका योजनेचा विषय नाही तर आपल्या हक्काचा विषय आहे. शेतकरी मित्रांनो, सध्या पावसाळा सुरू झाला आहे. खरीप हंगाम म्हणजे शेतकऱ्यासाठी वर्षातली सर्वात मोठी परीक्षा असते. शेत तयार करायचं असतं, पेरणी करायची असते, यासाठी लागतात पैसे. आज बाजारात गेल्यावरती खतांच्या आणि बियाणांच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत. अशावेळी लहान आणि मध्यम शेतकऱ्याला सरकारकडून मिळणाऱ्या लहान सहान मदतीचाही खूप मोठा आधार असतो. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, जेव्हा ही योजना सुरू झाली तेव्हा सांगण्यामध्ये आलं होतं की शेतकऱ्यांना वेळेवरती आर्थिक मदत मिळेल. गेल्या 6 महिन्यांपासून शेतकरी या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. अनेकांनी या आशेवरती कर्ज काढलं, उधारीवरती खतं आणली, पण सरकारला याचं गांभीर्य आहे का? शेतकरी मित्रांनो, जो हप्ता मागील काही महिन्यांपूर्वी खात्यावरती जमा व्हायला पाहिजे होता त्या हप्त्याचा अद्याप देखील काहीच पत्ता नाही.
शेतकरी मित्रांनो, वेळापत्रकानुसार जर बघायला गेलं तर आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता देखील जमा व्हायला पाहिजे होता. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अद्याप देखील नमो शेतकरी योजनेचा 9वाच हप्ता जमा झाला नाही. शेतकरी दिनाचं औचित्य साधून 1 जुलै या दिवशी नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होईल असं वातावरण तयार करण्यामध्ये आलं होतं. पण शेतकऱ्यांच्या पदरामध्ये शेवटी काय पडलं तर फक्त पोकळ आश्वासन. आता दुसरी बाजू बघा, राज्याच्या शेतकरी म्हणजेच की राज्याचा शेतकरी दिवस मोठ्या थाटामाटामध्ये साजरा केला जातोय. ज्या शेतकऱ्यांनी शेती क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम केलं, मोठी कामगिरी केली, त्यांचा सन्मान सोहळा आयोजित केला जातो. यासाठी करोडो रुपयांचा निधी मंजूर केला जातो. मोठ्या गाजावाजाने VIP पाहुण्यांच्या उपस्थितीत राज्यपालांच्या आमंत्रणासह VIP कार्यक्रम पार पाडले जातात. या पुरस्कारांसाठी करोडो रुपये खर्च करायला सरकारकडे पैसा आहे. पण आमचा सवाल सरकारला असा आहे की ज्या पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा तुम्ही गौरव करत आहात तो नक्कीच अभिमानास्पद आहे. पण त्या सोहळ्याच्या झगमगाटात महाराष्ट्रातला तो सामान्य गरीब शेतकरी का विसरला जातोय, जो अवघ्या 2 रुपयांसाठी बँकेच्या चक्रा मारतोय. एकीकडे करोडोंचे कार्यक्रम आणि दुसरीकडे शेतकऱ्याचा थकीत हप्ता. हा विरोधाभास नाही तर काय आहे? गरिबांच्या हक्काचा पैसा वेळेवरती का मिळत नाही असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला आहे. गेल्या 15 दिवसांपासून वृत्तवाहिन्यांवरती, वर्तमानपत्रांमध्ये आणि नेत्यांच्या भाषणामध्ये फक्त आणि फक्त योजनांचा पाढा वाचला जातोय. आम्ही शेतकऱ्यांसाठी ही योजना आणली, आम्ही एवढं अनुदान दिलं, आम्ही तमुक केलं. पण प्रत्यक्षात ग्राउंड रियालिटी काय आहे, सत्य परिस्थिती काय आहे? गेल्या 6 महिन्यांपासून थकीत असलेला हप्ता जर तुम्ही वेळेवरती देऊ शकत नसाल तर या मोठ्या घोषणांचा शेतकऱ्यांना काय उपयोग? हा थेट शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ चालला आहे. राजकारण्यांना वाटलं की योजनांची नावं घेतली की शेतकरी खुश होईल. पण साहेब, शेतकरी भाषणाने जगत नाही तर शेतकरी शेतातल्या पिकाने आणि खिशातल्या पैशाने जगतो. खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच जर शेतकऱ्याला हक्काचे पैसे मिळत नसतील तर मग त्या पैशांचं नंतर काय करायचं? पीक वाळून गेल्यावरती किंवा पेरणी उलटून गेल्यावरती पैसे देऊन काय उपयोग होणार? या संपूर्ण प्रकरणात शासनाचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे. व्यवस्था इतकी संत झाली आहे की शेतकऱ्यांच्या संकटाची जाणीव मंत्रालयातील वातानुकूलित या ठिकाणी केबिनमध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांना आणि नेत्यांना होत नाही. शेतकरी आज अत्यंत हतबल झाला आहे. शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व सुजाण नागरिकांनो, तुम्हाला याबद्दल काय वाटतं? शेतकरी दिनाला असे मोठे गाजावाजा करणारे कार्यक्रम हवेत की आधी शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती त्यांच्या हक्काचे पैसे मिळायला हवेत? या व्यवस्थेबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा. एकंदरीत जर बघायला गेलं तर जो नमो शेतकरी योजनेचा हप्ता मागील अनेक महिन्यांपूर्वीच जमा व्हायला पाहिजे होता तो अद्याप देखील का जमा झाला नाही? सरकारचं शेतकऱ्यांकडे लक्ष आहे का नाही, का सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे असा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे. सरकारने आता तरी जागे व्हावे आणि राजकारण बाजूला ठेवून हे VIP सोहळे बाजूला ठेवून आधी त्या गरीब शेतकऱ्याचा हप्ता तातडीने खात्यावरती जमा करावा, हीच या शेतकरी म्हणजेच की दिनानिमित्त आपली मागणी आहे. आता 1 जुलै या दिवशी शेतकरी दिन पार पडलेला आहे आणि 1 जुलै शेतकरी दिनाच्या मुहूर्तावरती पैसे जमा होतील असं वाटत होतं, परंतु पैसे जमा झाले नाही. शेतकरी मित्रांनो, आता पैसे नेमके कधी जमा होणार? तर राज्य सरकारने अद्याप देखील नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील कोणतीच अधिकृत घोषणा केली नाही. ही देखील या ठिकाणी दुर्दैवाची बाब आहे. बघा, जो हप्ता आधीच जमा व्हायला पाहिजे होता, मागील काही महिन्यापूर्वीच जमा व्हायला पाहिजे होता, तर त्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील अद्याप देखील सरकारने कोणतीच घोषणा केली नाही. ही दुर्दैवाचीच गोष्ट आहे. मग आता नेमका नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार? तर शेतकरी मित्रांनो, सरकारनं तर घोषणा केली नाही, परंतु जी सूत्रांच्या माध्यमातून माहिती समोर आली आहे त्यानुसार याच जुलै महिन्याच्या साधारणतः 15 तारखेपर्यंत नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. कारण की सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असून याच पावसाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील निर्णय होऊ शकतो असं सांगितलं जात आहे. म्हणजेच की साधारणतः 15 जुलैपर्यंत नमो शेतकरी योजनेचे पैसे
जमा होऊ शकतात। आता शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होतील। आता काही तांत्रिक कारणामुळे किंवा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे हप्ता जमा होण्याचा विलंब झाला असू शकतो, परंतु पैसे जमा होतील हे नक्की आहे। आता कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार, तर जे शेतकरी नमो शेतकरी योजनेसाठी पात्र असतील, ज्या शेतकऱ्यांची कागदपत्रे या ठिकाणी पूर्ण असतील, अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी EKYC पूर्ण केली असेल, ज्या शेतकऱ्यांचं बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक असेल, त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी करून फार्मर ID काढला असेल, तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी EKYC केले नसेल, तर अशा शेतकऱ्यांनी EKYC करावी, जेणेकरून पैसे जमा होतील। तसेच ज्या शेतकऱ्यांचं बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक नसेल, तर अशा शेतकऱ्यांनी बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक करावं। त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी केली नसेल, तर अशा शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी करून फार्मर ID काढून घ्यावा। जर या सर्व गोष्टींची पूर्तता असेल तरच खात्यावरती पैसे जमा होतील, हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे। सध्या राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू असून याच पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधक असतील, तसेच शेतकरी नेत्यांनी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबद्दल देखील प्रश्न उपस्थित केले असून आता लवकरच याबद्दल सरकारच्या माध्यमातून महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे आणि त्यानुसार साधारणतः 15 जुलैपर्यंत नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे, हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे। आणि आता कर्जमाफीची रक्कम ही 5 जुलैपासून जमा होणार असं स्वतः कृषी मंत्र्यांनी सांगितलं असल्यामुळे कर्जमाफीची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। तर अशा पद्धतीची शेतकरी मित्रांनो अत्यंत महत्त्वाची माहिती पाहण्याचा प्रयत्न केला। ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा। तसेच तुमचा जर काही प्रश्न असेल तो देखील कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवण्याचा प्रयत्न करा। आणि शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना नक्कीच शेअर करा, कारण की याबद्दलची जास्तीत जास्त शेतकऱ्यांना माहिती समजेल। सध्या सरकारची व्यवस्था कशा पद्धतीची आहे हे देखील सर्व शेतकऱ्यांना समजेल। एकंदरीत जर बघायला गेलं तर वेळेवरती शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणे अत्यंत आवश्यक आहे। सध्या खरीप हंगामाची सुरुवात झाली आहे, शेतकरी पेरणीच्या कामामध्ये व्यस्त आहेत आणि पेरणी म्हटल्यावरती शेतकऱ्यांना पैशांची अत्यंत गरज असते आणि ही गरज सरकारने ओळखण्याची देखील गरज आहे। सरकारने ही गरज ओळखून तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करावेत अशी मागणी आपण या ठिकाणी करतो। एकंदरीत जर बघायला गेलं तर कर्जमाफीचे पैसे 5 जुलैनंतर जमा होतील आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता साधारणतः 15 जुलैपर्यंत जमा होण्याची दाट शक्यता आहे, हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे। आणि शेतकरी मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी बातम्यांसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद। जय जवान जय किसान।